आहे तर 18/8/2025ला आहे आणि ही जी केस आहे ही कोणत्या स्टेजसाठी आहे त्या तारखेला हे पाहण्यासाठी तर इथं केस स्टेज आहे पब्लिकेशन नोटीस प्रोक्लेमेशन. ही नोटीस पब्लिकेशन करण्यासाठी आहे, जाहीर नोटीस देण्यासाठी हे प्रकरण ठेवलेलं आहे. आता यामध्ये पिटिशनर्स नाव वगैरे दिसत आहे इथं, कोणी कोणी केस केलेली आहे, कोणाविरुद्ध केलेलं आहे, कोणत्या कलमांतर्गत केलेलं आहे आणि केस हिस्ट्रीसुद्धा याच्यामध्ये दाखवत आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला आता नेक्स्ट हिअरिंग डेट तुम्हाला कळेल की 18/8. तर तुम्ही अशा पद्धतीने तुमच्या केसमध्ये पुढची तारीख कोणती आहे हे तुम्ही जाणून घेऊ शकता आणि त्यासाठी तुमच्याकडे पाहिजे ई कोर्ट ॲप. हे जर तुमच्याकडे ॲप असेल तर तुम्ही या ॲपच्या सहाय्यानं तुमच्या पुढच्या तारखा जाणून घेऊ शकता. शिवाय तुम्ही ही केस जी आहे आता मी काढली ही माय केसेसमध्ये तुम्ही सुद्धा ॲड करू शकता. तर मग अशा केस ओपन केल्यानंतर दाखवलं असतं तुम्हाला मी. तर याला पटकन दाखवतो मी की बघा सिव्हिल ME नंबर 14/25. ही माय केसेसमध्ये ठेवण्याचा फायदा असा होतो की तुम्हाला नंतर जे पुढच्या वेळेस असं प्रत्येक वेळी तुम्हाला अशी केस सिलेक्ट करायची गरज नाही. जर तुम्ही वकील साहेबाकडे